कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. रेवती, जर सपोज तुला असं आपण एक आता टास्क दिला, एखाद्या आपल्या गावरान ब्रोनी तुझ्या एखाद्या टास्कची त्यांनी वाट लावली, तर तू कालिंदीच्या स्टाईलमध्ये आहे ना, थोडंसं ओव्हर द टॉप असतं ना तिकडे, त्या स्टाईलमध्ये त्याला काय बोलशील? कॅमेराज अँड लाईट्स अँड ऍक्शन. तुला मी बोललेले ना, त्या टास्क मध्ये त्या पोरीचा हात पकडायचं नाही. का पकडलंस? आवडला होता, हात छान दिसत होता तिकडे. आवडलेलं. आता तू बघ, मी जाऊन कुठच्या पोराचा हात पकडते. यू नो व्हॉट आय मीन? नाही, काही इंग्लिश मध्ये काय बनलं कळलं नाही मला. पुन्हा जाऊन त्या पोरीचा हात जर तू पकडलंस नाही, तर बघू आपण काय करायचं. असं नका करू, सारखं सारखं बोलले गुदगुल्या होतात. थँक्यू सो मच गर्ल्स. वेलकम टू द शो. आणि आता मी आमंत्रित करतो आपल्या पुढच्या सिटी सुंदरी. माझं नाव जोआना आहे. मी एक अभिनेत्री, नृत्यांगना आणि एरियलिस्ट आहे. माझं घर पोलंडमध्ये आहे आणि मी मुंबई 2 वर्षापासून राहते. मी आहे ऑस्कर, मी आहे सोबो, मी नव्या पिढीची आहे. मी बेफा, मी वादळ, मी जेनझी गर्ल आहे. माझं नाव आहे श्रुती राऊळ आणि मी एक मॉडेल आणि एक ॲक्टर आहे. सध्याच मी फेमिना मिस इंडिया 2024 मध्ये पार्टिसिपेट केलेलं आणि फेमिना मिस इंडिया गोवा म्हणून माझं टायटल आहे. जग जिंकण्याचा मला वेळ आहे. लहान वयातच मी स्वतःला सिद्ध केलं. मी सेल्फ मेड आहे. मी अक्षता उकिरडे. ॲक्टर, इन्फ्लुएन्सर अँड मॉडेल. मी या शो मध्ये आहे, सो माझ्याकडून तुम्हाला 3 गोष्टी नक्की पाहायला मिळतील. एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट. माझं नाव भाग्यश्री मुळकर आहे. मी एक इन्फ्लुएन्सर आहे. मी एक मॉडेल आहे. घंटा नजर जात नाही घड्याळाच्या काट्यावर. काय परफॉर्म केलंय यार, मजा आली. काय वाटतं मुली तुम्हाला? टॉप नॉच, एकदम भन्नाट. तर ह्या अप्सरेला बघून खरंच भारी वाटलं. मला असं का वाटतंय की आपण कॅमेऱ्यासाठी छान छान बोलतोय, पण ऍक्च्युअली मनात काहीतरी वेगळंच. तर आता इंट्रोडक्शन राऊंड आहे ना, काय करणार, बोलावं लागेल. सगळ्यात आधी तुम्ही, आणि तू पोलंडची आहेस आणि तू एका मराठी कार्यक्रमात आली आहेस. मला येते छोरी छोरी मराठी आणि मी अजून शिकणार मराठी. किती छान मराठी बोलतेस आणि किती छान वाटतेस तू या साडीमध्ये. खूप मस्त परफॉर्म केलंस आणि तू एकदा अप्सरेसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात. मला अजून तुझ्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. तुला सावकाश बोल. थोडं सावकाश बोलू. ओके ओके. मला तुझ्याबद्दल अजून थोडं जाणून घ्यायला
आवडे मला माहिती नाही. तुला माहितीच नाही एवढं तर. मी असं ऐकलंय की तू एक डायरी मेंटेन करतेस. हो ते बघता येईल का आम्हाला डायरी? हो. एक sentence, like when someone will irritate me or I'll be done, then I know what to say. Okay, what would you say? डोक्यात जाऊ नकोस, डोक्यात जाऊ नकोस, डोक्यात जाऊ नकोस. येस मॅम. तुझ्या बकेट लिस्ट मध्ये हा शो जिंकणं आहे की? नो डाऊट, ऑन प्रायोरिटी. जे एक कॉन्सेप्ट जी शोची आहे ऑलरेडी तीच इतकी भन्नाट आहे की लोकांनाही बघायला आवडणार आहे ऑब्व्हियसली, आणि आम्हाला पण ते प्रेझेंट करायला आवडणार आहे. खूप नवीन एक्सपिरियन्स आहे, खूप नवीन गोष्टी शिकायला मिळणार आहे जे आम्ही पण लाईफमध्ये एक्सपिरियन्स नाही केलेत. आमच्यामुळे कोणी काहीतरी शिकतंय आणि त्यांच्यामुळे आम्हालाही खूप काही शिकायला मिळणार आहे. याच्यापेक्षा बेटर अजून मला नाही वाटत ह्या शोसाठीचा एक कन्क्लुजन निघू शकतं. मुलींनो बघा. श्रुती, तू सांग तुझ्याबद्दल. फ्रॉम फॅशनची कंगना तू जव्वी मेची गीत. फ्रॉम फॅशनची कंगना तू जव्वी मेची गीत. मी आहे एक जेन्झी गर्ल. एक मराठी ठसका फ्रॉम हेड टू फीट. दॅट्स मी. तू आता जेन झी मेन्शन केलं. जेन झीच्या काय ना खूप अशा वेगवेगळ्या टर्म्स आहेत ज्या मला तर कळतच नाहीयेत. अच्छा, आज मला प्लीज थोडंसं एक्सप्लेन करशील का? हे जेन्झी टर्म्स आहेत. स्लेट गर्ल. स्लेट गर्ल. ओ सो आपण जोहानाला बघून बोलूया, तिघींना बघून बोलूया. 1 2 3. स्लेट गर्ल. वी स्लेड इट. आणि आता मला असं वाटतं की जर मी ते आलीच आहे तर आपण दोघं थोडंसं एक रॅम्प वॉक करून दाखवूया का? शुअर प्लीज. हा? या. झुकेगा नहीं साला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.